jungle. मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना, मातंग समाज आक्रमक, महापालिकेकडून तातडीची स्वच्छता, एका तासात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार उपायुक्त स्मृती पाटील. मिरज शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या संतापजनक घटनेमुळे मातंग समाजातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे, शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, माजी नगरसेवक अथर नायकवडी, आरपीआयचे युवा जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची तात्काळ माहिती महापालिका प्रशासन व पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या वतीने तात्काळ पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी बोलताना उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की या ठिकाणी एका तासाच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, तसेच पुतळ्याच्या विटंबनेबाबत पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केली जाईल. दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून करण्यात येत होती. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप भीमराव बेंगलोरे यांनी केला. सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसवले नाहीत तर महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.